माऊली, अगं किती ती कामं करशील? आता तुझे दिवस काय असे कष्ट करायचे आहेत का? तुझी मुलं सुना अगदी गुणी आहेत. त्या वीरेन आणि अनुसूयेसारखीच पण आपल्या कथेमध्ये किती बिकट परिस्थिती तयार झाली आहे पहा. नवरोबाची परिस्थिती कायम कात्रीत सापडलेल्या दोऱ्यासारखीच असते. म्हणजे आईचं ऐकावं की बायकोचं. पण आपल्या वीरेंनं ज्या प्रकारे अनुसूयेला पाठिंबा दिलाय त्यानं मैनावती मात्र फारच दुखावली गेली आहे. नागणीच्या शेपटीवर पाय ठेवल्यावर जशी ती चवताळते तशी ती झाली आहे. आणि तिच्या दंशापासून अनुसूया कशी बचाव करेल? तू म्हणतेस म्हणून मी व्यापाराला चाललोय, अन्यथा मी गेलोय नसतो. तुम्ही चिंता नका करू. मी काही भलते सलते पाऊल नाही उचलणार आता. मला माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी आहे. येतो मी. काळजी घे. आई, बाबा, मी येतो. आज नव्या व्यापाऱ्यांना भेटायला जायचे आहे, व्यवसाय वृद्धीसाठी. त्याआधी कुटुंब वृद्धीकडे लक्ष द्या. आई, हे घ्या. हे काय? हळदीचे दूध आणले आहे तुमच्यासाठी. ह्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. इतकीच जर माझी काळजी असेल ना तर मग अशी उभी का इथे? निघून जा एकदाची. एकदाच सांगते, माझ्या मुलाचे कितीही कान भर, त्याला कितीही प्रेमाच्या जाळ्यात फास, पण मी तुला या घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ओम भवती भिक्षाम देहि. हो बाबा, माफ करा. पुढच्या घरी जा. बाबा, घरी आलेल्या पाहुण्यांना असे रिकाम्या हाताने पाठवू नये. असं? मग घरच्या माणसांच्या अपेक्षाचं काय? आणि काय देशील तू त्याला? जा बाई जा. इथे आम्हाला तर उपाशी ठेवलंच आहेस. बाहेरच्यांना तरी भिक्षा घाल. जा, दे त्यांना भिक्षा. हो महाराज, आलेच मी. तुझी एक योजना अयशस्वी झाली तर काय झालं, पण तुझा प्रयत्न उत्तमच होता. पुन्हा आपलं डोकं लाव आणि त्या अवदासेला या घरातून बाहेर काढ. शो 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 शो, घोर पातक घडलं असतं माझ्या हातून. मी ही भिक्षा कदापि स्वीकारू शकत नाही. महाराज, काय झाले? माझे काही चुकले का? काय चुकलं? अधर्मी वागलीस तो. एका तपस्वी योगी पुरुषाला भिक्षा प्रदान करणं हे म्हणजे खरं तर किती पुण्यकर्म. पण आपण असं निपुत्रिक असताना हे वर्तन वर्ज्य आहे. याचा तू एकदाही विचार केला नाहीस. परंतु महाराज, आपल्याला कसे? माझ्या तपस्साधनेवर शंका घेऊ नकोस कोणी, पण तुझं हे वर्तन अक्षम्य आहे. परंतु महाराज, माझी भावना तर सात्विक आहे ना. ती आपण बघून तरी. थोबाड बंद ठेव तुझं. क्षमा असावी महाराज. आज हिच्या चुकीमुळे तुमचा धर्म भ्रष्ट झाला असता. मी तुम्हाला आता आमच्या दासीच्या हातून भिक्षा देते. तिला अपत्य आहेत.
अनुराधा, आले आले मालकीन बाई. काय झालं? तू त्यांना भिक्षा दे. हो ग बाजूला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पाहिलंस, आता परक्या माणसांना देखील तुझ्यातील उणीव भासू लागलीये. अगं तुझ्यामुळे किती क्लेश सहन करावा लागतोय आम्हाला, तुला काय कळणार. आज तुझ्यामुळे त्या महाराजांचा धर्म भ्रष्ट झाला नसेल, पण आमचा झालाय. आई, असे काय पाप घडले आहे माझ्या हातून की असे नशीब लिहिले आहे माझे. काय अपराध आहे माझा परमेश्वरा, तूच नाही समजून घेऊ शकणार तर मी कुणाकडे पाहावे. मार्ग दाखव भगवंता. अनुसूया, चल उठ, भोजन करून घे. घे, एक घास खाऊन घे. अगं माझं बाळ, बाळ कुठे गेलं माझं? माझं बाळ नाहीये तिकडे, पण इथेच होतं. माझं बाळ कुठे गेलं? माझं बाळ, माझं बाळ. आई, माझं बाळ इथेच होतं. कुठे गेलं? मी आता दूध तापायला गेले होते आणि येऊन परत बघते तर बाळ नव्हतंच. आई तुम्ही पाहिलं का? वेडी झालीस तू, वेडी, पुरती वेडी झालीस. माझं बाळ कुठे गेलं? ए ताई, ए ताई, 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 कपिल, काय झाले ताई? सावकाश सावकाश. ताई, तुला काय अवस्था करून घेतली स्वतःची? भाऊजी, हवीची इतकी गंभीर अवस्था झाली आहे आणि तुम्ही एका शब्दाने कळवलं देखील नाही. अहो, आपण उपचार केला नसता का? अरे कपिल, शारीरिक त्रासावर उपचार आहे, पण मानसिक आजाराचे काय? अरे ही ऐकतच नाही माझे. पुत्र हवा या काळजीने स्वतःला पोखरून घेते आहे. तुम्ही माझे का नाही ऐकत? माझ्यावर प्रेम आहे असे म्हणताना मग सासूबाई म्हणतात त्याप्रमाणे दुसरा विवाह करा, म्हणजे पुत्र प्राप्ती होईल. कपिल, तू सांग बरे यांना. अनुसूया, आता अखेरचे ऐक. हे बघ, तुझे माझ्यावरचे प्रेम कमी झाले असेल, पण माझे नाही. मी आज जन्म फक्त तुझ्या सोबतच संसार करणार आहे. खरे सांगू, हीच एक चिंता पोखरत होती मला, पण आता माझे मन शांत झाले आहे. पण एक सांगू, तुम्ही जसे मला स्वीकारत आहात तसे इतर लोक का नाही स्वीकारत? का नाही गोसावी महाराज माझ्याकडून भिक्षा स्वीकारत?
गोसावी महाराज हे कोण आहेत? तपस्वी आहेत, आपल्या घरी भिक्षा घ्यायला येतात आणि ही निपुत्रिक आहे म्हणून हिच्या हातून भिक्षा स्वीकारत नाहीत. काय? हो, पण या समस्येवर देखील एक समाधान आहे. कोणते भाऊजी? सांगतो. घोर पाप केलंस तो. एका योगी तपस्वी पुरुषाचा नियमभंग केलायस, धर्मभ्रष्ट केलायस तो. तुझ्या या कपटी खेळास क्षमा नाही. क्षमा करावी महाराज, केवळ आपण भिक्षा स्वीकारावी म्हणून मी हे असे केले. मला हे एकमेव पुण्य हवे होते महाराज, मला क्षमा करा. जे तुझ्या नशिबी नाहीये त्याची हाव तू कायम धरत आलीस. तुझी मती भ्रष्ट झाली आहे. तुझ्या या कृत्याबद्दल मी तुला शाप देतोय. तुझी गोस अजन्म कोरडीच राहील. नाही महाराज, नाही. आपले शब्द मागे घ्या महाराज. तिने माझ्या सांगण्यावरून हे आचरण केले महाराज. ते शक्य नाही. शब्द हे तीक्ष्ण बाणासारखे सुटतात आणि जखम करतात. तिच्या या कृत्याला तीच जबाबदार आहे. मला मान्य आहे, परंतु एक वार आमच्या संसाराचा आणि हिच्या मनाचा विचार करा महाराज. अहो, कित्येक वर्ष हिने अखंड सेवा केली आहे, व्रत करते, स्वतःची अशी बिकट परिस्थिती करून घेतली आहे महाराज, फक्त एक अपत्य व्हावे म्हणून. जर आपले शब्द इतके प्रभावी असतील ना महाराज, तर अखेरची विनंती म्हणून मागणे मागतो. हा मला पुत्र व्हावा म्हणून उपाय सांगा महाराज. तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे महाराज, पण आम्हाला उपाय सांगा. तुझ्या सांगण्यावरून तुझा प्रामाणिकपणा दिसतोय आणि तुमचं एकमेकावरचं प्रेम दिसतंय.
एक उपाय आहे आणि तो तुलाच करावा लागेल. हो महाराज, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. लक्षपूर्वक ऐक. 2 दिवसांनी पौर्णिमा आहे, पवित्र दिवस आहे आणि तुम्हाला माहित नसेल, निळा रंग हा शांततेचं आणि पावित्र्याचं प्रतीक आहे. त्या रात्री संपूर्ण निळ्या वस्त्रात तुला मार्गक्रमण करावं लागेल, तेही निळ्या रंगाच्या घोड्यावर स्वार होऊनच. महाराज, निळा घोडा असा असतो? मध्ये बोल नकोस. त्या घोड्यावर स्वार होऊन तो जिथे नेईल तिथं जा. ज्या ठिकाणी तो थांबेल ती जागा हेरून ठेव. ती जागा तुला खणायची आहे. जोपर्यंत देवीचं मंदिर मिळत नाही तोपर्यंत तू खणत राहा. त्या मंदिराचा उद्धार कर, जेणेकरून तुला देवी प्रसन्न होईल. तिच्याकडे तू जे मागणं मागशील ते तुला मिळेल. काही नाही, हे असं काहीही करायचं नाही. हे असले अघोरी उपाय करून पुत्र प्राप्ती होत नसते. झाला खेळ, खूप झाला. आता अगदी असह्य होत चाललंय. आधी हिला इथून हाकलून दे. एक वंशाचा दिवा देखील देऊ शकत नाहीस, उलट शाप पदरी पाडून घेतेस. क्षमा असावी, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण आत्ताच त्या महाराजांनी एक उपाय सांगितला ना. उपाय? कसला उपाय? दोष हिचा, पाप हिनं केले, आणि प्रायश्चित्त माझा मुलगा करे, हा कसला न्याय? अहो पण बाबा, यात तिचा किंवा माझा प्रश्नच येत नाहीये. प्रश्न आहे तो आपल्या घराचा. घरासाठीच करायचे आहे ना. आम्हाला ही थेरं मान्य नाही. एकदा सांगितलं ते सांगितलं. आई, बाबा, ही आमची अंतिम इच्छा असे समजून तरी मान्यता द्या. अंतिम इच्छा? ऐक तर मग वीरेन, तू जर हे पाऊल उचललंस ना तर या घरात तुझी आई जिवंत दिसणार नाही. आता तूच ठरव, हिची अंतिम इच्छा महत्वाची की तुझ्या आईची? पाहिलंस ना माऊली, त्या बिचाऱ्या अनुसूयेला अपत्य होईना म्हणून टोचून बोलणारी तिची ही सासू त्या तपस्वींनी उतारा सांगितला आहे, तर ते ऐकून वीरेनला म्हणते काय, तर हे असले काहीही करायचे नाही. तुझी बायको निपुत्रिक राहिली तरी चालेल. त्यामुळे वीरेन आणि अनुसूयेला आणखीन किती चटके सोसावे लागतात, आणि ते सोसून देखील काही पदरी पडतं का ते पाहू पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.